नागपूर येथील रामटेकमध्ये एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने 24 वर्षाच्या मुलीचा खून केला होता. त्याने 2 वर्ष तिच्या शरीराचा उपभोग घेतला होता, पण त्याने तिची हत्या का केली असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथील अनेक हॉटेल लॉज तरुण जोडप्यांनी भरलेले असतात. 15 ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी सकाळपासून नागपूरहून रामटेकच्या दिशेने जाणाऱ्या तरुणांची गर्दी वाढलेली असते. 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी नागपूरच्या मनकापूर भागातील प्रिया बांगडी नावाची मुलगी ॲक्टिवा गाडीवरून रामटेकला गेली होती, पण तिथून ती परत आलीच नाही. ती गूढपणे गायब झाली हे धक्कादायक होतं. वयाच्या 20ल्या प्रियाचा स्वभाव बिनधास्त होता. तिला तिचे आयुष्य तिच्या इच्छेनुसार जगायला आवडत होते. तिला कसलेही बंधन नको होते. कुणी तिला काही अटकाव केला तर तिला राग येत होता. कदाचित त्यामुळेच ती मानकापूर परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. मानकापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोधनी परिसरात तिची आई, बहीण व इतर नातेवाईक राहत होते. प्रिया मात्र तिच्या कुटुंबापासून दूर राहिली. ती दिवसातून 4 ते 5 वेळा आईशी फोनवर बोलायची. 1-2 नव्हे तर सलग 4 दिवस प्रिया फोनवर बोलली नाही. तेव्हा मात्र तिच्या आईला काळजी वाटू लागली. प्रियाचा फोनही लागत नसल्यामुळे तिच्या आईची चिंता वाढली. अखेरीस प्रियाची आई तिच्या इतर मुलीसह प्रिया भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटवर पोहोचली. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता प्रिया गेले काही दिवस घरात दिसत नसल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र तिच्या आईने मानकपूर पोलीस ठाण्यात जाऊन प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर 24 ऑगस्ट रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात प्रियाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. प्रियाच्या आईने पोलिसांना तोंडी माहिती दिली. प्रियाच्या बेपत्ता होण्यामागे महेश वडसकर याचा संबंध असू शकतो अशी भीती व्यक्त केली. महेश रामटेकमध्ये टर्निंग पॉईंट नावाचे हॉटेल चालवतो असे सांगण्यात आले आहे. त्या हॉटेलमध्ये एक लॉजही आहे. दिवस रात्र नागपूर व परिसरातील तरुण तरुणी त्या लॉजवर येऊन मौज मजा करतात आणि शरीर सुखाचा आनंद लुटतात. प्रिया एकटी राहू लागली होती. ती बिनधास्त आयुष्य जगत होती. त्यासाठी तिला पैशांची गरज होती. 1-2 तास मौज मजा करून हजारो रुपये मिळवण्याचा अविचार तिने केला होता. त्यातूनच तिचे पाऊल घसरले होते. या गैरमार्गावर चालताना तिला महेश भेटला होता. महेश तिच्याहून तब्बल 30 वर्षांनी मोठा म्हणजे वृद्ध होता, पण मालदार असल्यामुळे प्रिया आणि महेश यांच्यात जवळीक वाढत गेली. एकमेकांकडून दोघांना जे हवे होते ते त्यांना मिळत होते. दरम्यान वर्षभरापूर्वी तिचा गर्भपात झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करू लागले तेव्हा अक्षरशः चक्रावून सोडणारी माहिती मिळत गेली. या प्रकरणात होणारे खुलासे धक्कादायक आहेत. प्रियाने इंग्रजी माध्यमातून ग्रॅज्युएशन केले आहे. ती 20 वर्षाची झाल्यावर तिची स्वप्ने फुलू लागली. दूध पावडर कंपनीत काम करत असताना तिला तिच्या रूपाची किंमत समजली होती. तिच्या जवानीवर पैसा उधळायला पुरुष तयार होतात हे तिने हेरले. पैशासाठी तिने नीतिनियमांना मोडून टाकले. स्वतःचे श्रीपण तिने बाजारात मांडले. याची किंमत तिला मोजावी लागणार याचे मात्र तिला भानच नव्हते. ऐनवेशीतील तिच्या नवतरुण देहाचा स्वाद चाखण्यासाठी अनेक वासनानंद पुरुष तयार होते. त्यासाठी ते तिच्या देहाची किंमत मोजायला तयार होते. तिने देहाची विक्री सुरू केली. ती ज्या कंपनीत काम करत होती तेथील 2-3 तरुणांशी तिने संबंध जोडले. प्रिया नागपूर आणि आसपासच्या हॉटेल, पब आणि रिसॉर्टमध्ये विकेंड पार्ट्यांमध्ये दिसायला लागली. आता एक तरुणीच देह भोगायला देते म्हटल्यावर तिच्या भोवती पुरुषांचा गराडा पडला नसता तर नवलच. त्यातच मादक सौंदर्य लाभलेल्या प्रियाच्या चाहत्यांची संख्या वाढली. ती पैशात खेळू लागली. तेव्हा तिच्याच वयाच्या काही कोवळ्या तरुणी तिच्यासोबत फिरू लागल्या. हा तरुणींचा एक ग्रुपच तयार झाला. या तरुणी देखण्या व आकर्षक होत्या. पुरुषांना भुलवण्यात पटाईत होत्या. भरपूर पैसा देणाऱ्या कोणाशीही त्या शरीर संबंध ठेवू लागल्या. हे कारनामे हळूहळू तिच्या घरापर्यंत पोहोचले. तेव्हा तिच्या पालकांनी तिला समजावून सांगितले. तिच्या या गैरवर्तनास तिच्या घरच्यांचा विरोध होता, पण हा विरोध तिला मान्य नव्हता. तिला कसलेही बंधन नको होते. अखेरीस तिने घर सोडले.
6 वर्षापूर्वी ती मानकापूर परिसरात राहायला आली. आता ती एकटी होती आणि मनमौजी जीवन जगत होती. ती इव्हेंट मॅनेजर म्हणून पार्टीचे आयोजन करू लागली. या पार्ट्यातून धनदांडग्या आणि कामंद पुरुषांना देखण्यात तरुणी पुरवण्याचेच काम होत असल्याचे उघड झाले. तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. यावर ती आपले मादक फोटो अपलोड करत होती. त्यामुळे तिथेही तिच्या चाहत्यांची संख्या वाढली होती. यामध्ये एका 72 वर्षीय इंग्रज व्यक्तीबरोबर तिने ऑनलाईन मॅरेज केल्याचे समोर आले. तिचा फेसबुक मित्र जॉन हा 72 वर्षीय पुरुष लंडनमध्ये राहतो. ग्लकला कुटुंब नाही, तो ऑनलाईन सेक्सचा शौकीन आहे. त्याचा हा शौक प्रिया पूर्ण करू लागली. ती त्याची बायको झाली आणि त्याच्याशी ऑनलाईन सेक्सचा आनंद घेऊ लागली. या व्हर्च्युअल लग्नानंतर ग्लॅकने प्रियाला दर महिन्याला 20,000 रुपये पाठवायला सुरुवात केल्याचे कळते. याबाबत प्रियाच्या बँक खात्याशी चौकशी सुरू करण्यात आली. तर दुसरीकडे सांगलीतील तरुणाशीही तिने संबंध ठेवले होते. त्यासाठी ती अचानक नागपुरातून गायब होत असे आणि काही दिवस त्या तरुणासोबत राहून परत येत असे. दरम्यान तिच्यासोबत दूध पावडर कंपनीत काम करणाऱ्या महेशने ही नोकरी सोडली होती. त्याने हॉटेल सुरू केले होते. प्रिया जे काम करत होती त्यासाठी सुरक्षित हॉटेलची गरज होती आणि हॉटेल चालवायचे असेल तर रूम बुक होणे आवश्यक होते. या व्यावसायिक विचारातून प्रिया आणि महेश एकत्र आले. आता टर्निंग पॉईंट हॉटेलमध्ये वासना शमवण्यासाठी येणाऱ्या तरुणांना सुरक्षित जागा मिळू लागली. तसेच प्रियाचे इव्हेंटही या हॉटेलमध्ये होऊ लागले. जणू हॉटेलची मालकीण असल्यासारखीच ती वावरू लागली. आता महेशने तिला रखीलच बनवले. वर्षभरापूर्वी प्रिया गरोदर राहिल्यानंतर तिने महेशवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मग मात्र त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. महेश प्रियाच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत होता, पण तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी महेशला ताब्यात घेतले, पण त्याने थेट कानावर हात ठेवला. आपल्याला प्रियाच्या बेपत्ता होण्याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे त्याने सांगितले. पण पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा बडीमार केल्यानंतर मात्र त्याने प्रियाने आपल्या हॉटेलमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचे मान्य केले. या घटनेबाबत CCTV व्हिडिओ आणि विषाची बाटली हॉटेलमध्ये असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला हॉटेलमध्ये नेले. महेशने पोलिसांसमोरच कपाट उघडले आणि दुसऱ्या क्षणी विषाची बाटली तोंडाला लावली. या अनपेक्षित प्रकाराने पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. त्याला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. तेव्हा महेशने चाकूने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हाही पोलिसांनी त्याला वाचवले. दरम्यान हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले की महेशने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वारंवार महेशने केलेले आत्महत्येचे प्रयत्न त्याच्याबद्दल संशयाचे जाळे घट्ट करत निघाले. प्रियाने आपल्या हॉटेलमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचे महेशने पोलिसांना सांगितले, पण तिची हत्या केल्याचे मात्र त्याने नाकारले. महेश म्हणाला, 16 ऑगस्टला संध्याकाळी प्रियाचे माझ्याशी भांडण झाले. कर्मचाऱ्यांसमोर ती मला शिवीगाळ करत राहिली. तिचे म्हणणे होते की 15 ऑगस्टला भरपूर कमावले आहेस तर मला तातडीने 20,000 रुपये दे. तसेच ती मला तिच्याशी लग्न करायला सांगत होती. मी गप्प राहिलो होतो आणि तिचा राग शांत होण्याची वाट पाहू लागलो, पण तिचा राग शांत होत नव्हता. ती सोबत आणलेले विष पिऊन जीव देण्याची धमकी देत होती, पण मी ते गांभीर्याने घेतले नाही. रात्री तिने पुन्हा माझ्याशी भांडण काढल्यामुळे मी वैतागून खोलीच्या बाहेर पडलो. काही वेळ हॉटेलच्या आवारात फेऱ्या मारत राहिलो. थोड्या वेळाने मी परत खोलीत गेलो तेव्हा मला प्रियाने विषप्राशन केल्याचे दिसले. तिला रुग्णालयात नेण्याची ही परिस्थिती नव्हती. तिला आपला जीव गमावावा लागला होता. त्यानंतर घाबरून मी तिला आमगाव संकुलाच्या टेकडीवर नेऊन दफन केले. महेश पुढे म्हणाला, आता मला ही जिवंत राहायचे नाही. माझे स्वतःचे कुटुंब आहे, बायको मुले आहेत. मी आता कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नाही. प्रियाला मी खूप दिवसापासून ओळखतो. आम्ही एकत्र कामही केले आहे. मी नागपुरात एका दूध पावडर कंपनीत मॅनेजर होतो. प्रिया ही तिथे काम करायची. मी माझी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आणि वाढवण्याचा विचार केला होता. रामटेक येथील कोहिनूर हॉटेल टर्निंग पॉईंट या नावाने सुरू झाले. जुनी ओळख असल्याने प्रिया पुन्हा माझ्या संपर्कात आली आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी तिला घर खर्चासाठी पैसे देत राहिलो, पण तिला माझे घर लुटायचे होते. तिने माझे जीवन नरक बनवले आहे. महेशने दिलेल्या जबाबानुसार
पोलिसांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी त्याला अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.